यार काय चाललंय सगळं? त्याला काय आणायला पाठवलं? तू काय करतेस यार इकडे? अरे काय चाललंय या घरात? हे सगळं चुकीचं होतंय. हे सोडा. हे बघ, हे माझं घर आहे. ही माझ्या घरात गुढी उभारणारच. अगं बैताड, गुढी काऊन उभारतात सांग बरं? अगं गुढी म्हणजे आरोग्याचं, आनंदाचं, वैभवाचं प्रतीक आहे. आता मी माझ्या घरात गुढी नाही उभारली तर तू यार की पिढा माझ्या घरात कशी बाहेर जाणार? व्हॉट पिढा? हा, पिढाच तर म्हटलं ना. आता मग काय म्हणू? हा, मॉन्स्टर म्हणू का गुड फॉर नथिंग म्हणू? काय म्हणू? देन आय गेस इट्स ओके. इथे तर सगळंच पालथ्या गड्यावर पाणी आहे. हा, काय नाही. शनिया, मला सांग गुढीपाडवा म्हणजे काय? अगं बाई शनिया, गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला सण असतो. आजपासून नवीन वर्ष सुरू होतं, मराठी नवीन वर्ष. तर मराठी महिने माहिती आहेत ना? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. नाही तू कसं नवीन वर्ष साजरं केलं झिंगत झिंगत, तसं आम्ही मराठी नवीन वर्ष साजरं करतो गुढी उभारून आनंदानं. मराठी महिने कोण माहिती नाही का तुला? हा, अथर्वला सुद्धा माहितीये. काय तुम्ही कॉन्व्हेंटच्या पोरीना? हे काय घातलेस तू? धोती पॅन्ट? शनाया, याला सोहळं म्हणतात. सणासुदीला हेच नेसतात ना. व्हॉट सोहळं यार? शी, आज मला काहीच कळत नाहीये. सोड, तू हिच्यासोबत काय ते घडा पालथा घालणार आहेस का? काय? हीच आता म्हणत होती काहीतरी तुम्ही पालथ्या घड्यावर पाणी टाकणार आहे. मला पण टाकायचंय. आपण बांधूया हॅपी गुढी. हिला जाऊ दे. शनाया, तुला जमणार आहे का हे सगळं? तू जरा थांब बरं प्लीज. हा, तिला काहीच नाही बोलणार आहे का? हे बघ राधिका, आता तू तुम्ही आज काही बोलू नका बरं. गुढी उभारायची ना, सांगते तेवढं. हो. चला. अथर्व, देवा, आज गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आज एवढा मंगल दिवस आहे. आजच्या दिवशी माझ्या या घराला तुझे आशीर्वाद मिळू दे. सगळ्यांना सुख, समाधान, आरोग्य, धनधान्य, ऐश्वर्य सगळं दे. तू तर मला सगळं दिलंच आहेस. आता फक्त माझ्या वाट चुकलेल्या नवऱ्याला सद्बुद्धी दे. त्याला पुन्हा मार्गाला आण. एवढंच काय ते मागणं आहे. वा, काय ग? अगं, आपली लेक राहिली कुठे? हो बघा ना, अजून आली नाही ना. नानाजी आली आली आली. आले. नानाजी, वा. घरी गुढी उभारली आहे, पूजा केली, खूप समाधान वाटलं. पा अथर्व तर इतका खुश होता का बात. हो ना, आज किती दिवसांनी तू, गुरु आणि अथर्व तिघही घरात असाल, आणि तेही न भांडता.
हो ना. हाव ना. आधी हे तर तयारच नव्हते. नंतर अथर्वनं हट्ट केला तेव्हा सोवळं विवळं नेसून तयार झाले पूजेसाठी. राधिका तू म्हणजे कमाल केलीस ग. हा काय गुढी काय उभारली. त्या शनायाला आणि गुरुनाथला माफी मागायला काय लावली. सासूबाई सांगत होत्या तुझ्याबद्दल. चला चांगला मुहूर्त केलायस नवीन वर्षाचा. हाव ना नानाजी. राधिका शुभ संकेत आहेत हे. आता जोमानं सुरुवात करायची. नानाजी ते लोनचे पैसे पण बँकेत जमा झालेत बरं का. आता या नवीन व्यवसायाचा श्री गणेशा करायला हवा. तुम्ही मला नेहमीप्रमाणे मदत कराल ना. तर करेन म्हणजे काय नेहमीप्रमाणे. आधी कामाची आखणी करायची मग ती कृतीत आणायची. हाव ना. बरं मी बँकेत थोडेफार पैसे काढून ठेवते. नाही काय आपल्याला ते कच्च्या मालासाठी वगैरे उपयोगी पडतील ना. पैसे घरी आणून ठेवू नकोस बाई. अगं तुला माहितीये काय आपल्या शेजारची सोसायटी ती कुठली गोगटे राहतात ती ग. हा श्रम साफल्य. हा अगं तिच्यात चोरी झाली म्हणे. ते कुठल्या रूम मध्ये झाली नंबर काय वगैरे दिला नाहीये पण चोरी झाली. अरे देवा. वॉचमन वगैरे नव्हता का त्या दिवशी. वॉचमन असतो ग पण हे चोर काय सांगून येतात काय. वेगवेगळी सोंग घेऊन येतात ते कळत नाही. आता या वेळेला म्हणे तो काय कुरिअर वाला बनून आला होता. खरंय चोर कुठल्याही रूपाने येतात. तर यांचंच बघा ना. चोर शन्याच्या रूपाने आला. आली आणि हिच्या नवऱ्याला चोरलं. नानीजी तुम्ही काळजी करू नका. चोर पकडला जातो आणि त्याला शिक्षा पण होते. तशी शन्याला पण शिक्षा होईल. तथास्तु. यारी तू स्वतःहून काहीच बोलणार नाहीयेस का. तू का गुढी उभारली तिच्या सोबत यार. शनाया ती अशी अचानक समोर आल्यावर मला काही बोलताच नाही आलं. काय काय बोलताच नाही आलं. आणि तू का बघत होतास तिच्याकडे. काय मिसवळलंय का ती. अरे अगं ती बायको आहे माझी. सॉरी. आय मीन टू से होती आणि